आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत। सर, आज महाविकास आघाडीचे आणि सहयोगी पक्षाचे काही नेते राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटले। खरं तर भेटीचा जो विषय आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे की 2024 मध्ये झालेल्या निवडणुका, त्याच्यामध्ये झालेला गोंधळ, याच्यावरती विरोधकांनी केलेल्या टीका टिप्पणी आणि आक्षेप त्यांनी नोंदवलेला, या विषयावर चर्चा झाली। मात्र महत्त्वाचा मुद्दा वारंवार तोच होतोय की मतचोरी झाली किंवा मग जो घोळ होता नावाची मधला घोटाळा जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत कुठल्याच निवडणुकांना अर्थ नाही। आणि तो काय आरोप आम्ही आज नाही केलाय। विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर 1 महिना आम्ही त्यांना सांगत होतो की तुमचे सर्व्हर मॅनेज होत आहेत, तुमच्या मतदार याद्यांमध्ये नावं घुसवली जात आहेत, याच्यामध्ये सरकारी यंत्रणा सहभागी झाली आहे। हे सगळं आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही काही कारवाई झाली नाही। आता तीच यादी घेऊन जर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जाणार असाल तर धक्कादायक आहे। त्या मतदार याद्यांमध्ये जोपर्यंत दुरुस्ती होत नाही, दुबा म्हणजे एकेका माणसाची 4-4 ठिकाणी नावं, हे बघा, हे डबल नावं बघा, म्हणजे आता हे कुर्ल्या तालुक्यामध्ये किती डबल नाव आहेत बघा। असे पुरावे अख्ख्या महाराष्ट्रात देत आहेत। सर्वात मोठा पुरावा काय तर घुमरे नावाचे आमदार उठतात आणि जाहीर सभेत सांगतात की मी 20,000 मतं बाहेरनं घेऊन आलो होतो आणि मी मतदान केलं। ह्याच्यापेक्षा मोठा पुरावा काय हवाय तुम्हाला? 20,000 मतं बाहेरनं घेऊन येतात, ते मतदानाच्या दिवशी मतदान करतात आणि माणसं जिंकून येतात। लोकशाही राहिली कुठे? खरं तर आज जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये हा देखील एक मुद्दा आहे की परप्रांतातील जे लोक या ठिकाणी रोजगारासाठी येतात त्यांचं तिथेही नावाची नोंदणी असते मतदार यादीमध्ये, अर्थच नाही ना। मग तुम्ही म्हणता ना की आधार कार्ड लिंक केलेलं आहे, तर मग काय अर्थ आहे? उद्या जिल्हा परिषद निवडणुका झाल्या की जिल्हा परिषदेमध्ये ज्यांनी मतदान केलंय ते आपल्या शाई पुसणार, ते येणार, ठाणे येणार, मुंबईला येणार, कल्याणला येणार, नाशिकला जाणार आणि महानगरपालिकेत मतदान करणार आणि सरकारी यंत्रणा पूर्णपणाने। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सरकार पक्षाच्या हातात आहे। मुद्दा असा आहे की तुम्ही आताच उल्लेख केला की ऑक्टोबर 2024 मध्ये तुम्ही आयोगाला एक पत्र लिहिलेलं होतं, त्याच्यामध्ये मिळाले नाही आम्हाला। त्याच्यामध्ये आम्ही सगळे आक्षेप नोंदवले होते आणि हे निवडणुकीनंतर नाही आहे, हे निवडणुकीच्या अगोदर केलंय आम्ही। मग जर लोकशाही इतकी संकटात असेल तर सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे। माझा मुद्दा हाच आहे की तुम्ही त्यांना निवेदन दिलं होतं, त्याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही, निवडणुका पार पडल्या, मग या निवडणुकांमध्ये मतचोरी झाली का? मग काय झालं? अहो आम्ही कशाला म्हणायचं? आता गुमरेच बोलतोय ना की आम्ही मतचोरी केली, मी 20,000 मतदार आणले। उत्तर द्यावं सरकारने, सरकारचा आमदार आहे ना तो। आज अनेक नेत्यांनी जे मुद्दे मांडले त्याचं उत्तर निवडणूक आयोगाकडे नव्हतं, त्याच्यामुळे आजची बैठक उद्यापर्यंत गेलेली आहे। याच्या मागे आम्ही सकारात्मक आहोत। उद्या परत चर्चा होईल। आम्ही प्रमुख नेते म्हणजे आमचे प्रमुख नेते जाणार आहेत। अपेक्षा आहे की लोकशाही वाचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संस्था निर्माण केल्या। निवडणूक आयोगावरती प्रचंड विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात व्यक्त केलाय। शेषन सारख्यांनी जी काही शिस्त या देशाला लावली, त्या ती शिस्त या देशाने बघितली आहे आणि आता बेशिस्त निवडणूक आयोग देखील देश बघतोय। त्यामुळे जनता खुळी नाही आहे आणि परत मी येतो तेव्हा एक निवडून आलेला आमदार म्हणतो की मी 20,000 मतं चोरून टाकली आहेत, याच्यावरती काय बोलायचं? धन्यवाद सर। आपण पाहत आहोत की खरं तर या ठिकाणी जितेंद्र आव्हाड आपल्याशी बोलत होते आणि आज महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी खरं तर निवडणूक आयोगाची भेट घेतलेली आहे। या भेटीमध्ये काही चर्चा झाली आणि उर्वरित चर्चा खरं तर उद्या होणार आहे। मात्र एक आमदार पुढे येऊन म्हणतो की मी 20,000 लोक बाहेरून आणली आणि मग माझी निवडणूक झाली आणि त्याच्यामुळे कुठेतरी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मतचोरी झाली असल्याचं स्वतः आमदारच कबूल करत असल्याचं जितेंद्र आव्हाड आपल्याशी बोलताना सांगत आहेत। कॅमेरामन राकेशसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।